गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सुंदर अशा या सकाळच्या मनमोहक धुक्याच्या वातावरणामध्ये सर्व सज्जन भाविकांचं स्वागत आहे। सद्गुरु चरणांना वंदन करून नमन करून नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थ सांगतात की घराचं मांगल्य, घराचं पवित्रता ती कुणामध्ये असते ना, ती म्हणजे आजची स्त्री आहे। या स्त्रीमध्ये एवढी ताकद आहे ना, ही स्त्री जर स्वतःच्या मनामध्ये एक असं जग जर निर्माण केलं ना, तर या जगावर राज्य करू शकते। पण ही स्त्री हिने ठरवलं तर हे शक्य आहे। पण जोपर्यंत ही स्त्री ठरवत नाही, मनाची एकाग्रता करत नाही ना, तोपर्यंत या समाजामध्ये या स्त्रीवर अत्याचार होत राहणार आहेत। पण जर ही स्त्री खंबीर जर असेल, मन एकचित्त जर केलं ना, तर या स्त्रीला कोणी हरवू शकत नाही। बघा एक विचार करा, या ब्रह्मांडाची निर्मिती उत्पत्ती ज्या कुणी केली ना, ती आहे स्त्री। या स्त्री जर नसती ना, तर आत्तापर्यंत झालेले राजे, महान पुरुष, संत थोर महात्मे हे झाले असते का? बघा, या पूर्ण जगाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा दिला, ती म्हणजे माता जिजाऊ। या जिजाऊ मातेचे एवढे उपकार आहेत ना या जगावरती। बघा, छत्रपती शिवाजी महाराज की जय। जेव्हा आपल्या वैखरीमध्ये हा शब्द निर्माण होतो ना, तेव्हा बघा किती हत्तींचं बळ निर्माण होतं। आपल्या मनगटामध्ये किती धैर्य निर्माण होतं, कारण त्या नावातच एवढी पावर आहे ना, की मन असं एकाग्र होऊन कोणत्या तरी संकट जरी निर्माण झालं ना, तर त्या संकटाला पेलण्यासाठी आपण सज्ज होतो। पण हे नाव, हे कर्तृत्व निर्माण कोणी केलं? तर ते जिजामातेने, आई जिजामाता। बघा, ही जर माताच, ही स्त्रीच जर नसती तर कसं झालं असतं? तुम्ही कधीतरी विचार करा। या स्त्रीचं महत्त्व एवढं मोठं आहे ना, या जगामध्ये हिला तोड नाही। पण जोपर्यंत ही स्त्री कर्मकांडांमध्ये अडकेल ना, अडकून राहिलेली आहे ना, तोपर्यंत हे अत्याचार करणारे क्रूर राक्षस समाजामध्ये फिरत आहेत। पण जेव्हा ही कणखर होईल ना, तेव्हाच खऱ्या या युगाची सुरुवात होणार आहे। स्त्री जन्माची खरी कहाणी निर्माण होणार आहे। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, अहंकारी राक्षस आहे। जोपर्यंत हा अहंकारी राक्षस आपलं डोकं पूर्ण ब्रह्मांडामध्ये डोकावून पाहत आहे, पण हे स्त्रीनं मनात ठरवायला हवं। जोपर्यंत तुझी शक्ती त्याला कळत नाही, जोपर्यंत तुझी शक्ती स्वतःतून निर्माण करत नाही, तोपर्यंत हे अत्याचारी राक्षस तुला सोडणार नाही। म्हणून स्वतःचं साम्राज्य निर्माण करायचं असेल ना, तर बघ त्या महाशक्तीकडं। बघा, समर्थ सांगतात, आता नवदुर्गाचे नवरात्रीचे दिवस चालू आहेत।
ज्या महाशक्तीनं या ब्रह्मांडाची नायक दुर्गा माता बघा, जे देवांनाही जमलं नाही ते ह्या महाशक्तीनं केलं आणि पूर्ण ब्रह्मांडामध्ये सुखाचं वातावरण निर्माण केलं. म्हणजे बघा या स्त्रीमध्ये किती मोठी शक्ती आहे. जर हे स्त्री तुझा इतिहास बघ, तुझा इतिहास जेव्हा तुला कळेल ना, समजेल ना, तेव्हा तुझ्यामध्ये किती पावर आहे हे तुला कळेल. पण तू या कर्मकांडांमध्ये अडकून जर राहिलीस ना, तर तुला अहंकारी राक्षस गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे नवरात्रीचे दिवस चालू आहेत. बघा या अगोदरच्या निरूपणामध्ये पण समर्थांनी सर्व सज्जन भक्तांना सांगितलेलं आहे की हे भक्ता, हे सज्जना, की तू असं वाग ना की तुझा आदर्श तुझ्या मुलाबाळांनी घेतला पाहिजे, तुझा आदर्श पूर्ण तुझ्या कुटुंबाने घेतला पाहिजे. पण आपण तसं वागतो का? बघा आजची जी स्त्री आहे, बघा आजचा जो मानव आहे, आता हे नवरात्रीचे दिवस चालू आहेत आणि या नवरात्रीच्या दिवसामध्ये बघा आपल्या मुलाबाळांना आपण सुद्धा स्वतः गरबा खेळायला जातो नवरात्रीमध्ये. बघा तुम्ही कधीतरी विचार केला आहे का? आपण जिथे दांडिया खेळायला जातो तिथे सर्व ओळखीचेच असतात का? तुम्ही विचार करा. आपण आपल्या मुलाबाळांना एकट्यानाच पाठवतो. कोण कुणाचा कुठून आलेला आपल्याला माहीतसुद्धा नसतं. पण त्यांच्यासोबत 2 मिनिटामध्ये मैत्री होते आणि 2 मिनिटामध्ये पूर्ण आयुष्याची बर्बादी होते. जर हे असं असेल तर आजची स्त्री कणखर कधी होणार? तुम्ही विचार करा या गोष्टीचा. जर आपले संस्कार जर व्यवस्थित असतील ना, तर या गोष्टींना आपण कुठेतरी कटिबंध करू शकतो. जे काही कार्यक्रम उत्सव आहेत ते आपल्या जवळ असेल तर त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण हे मोठमोठे दांडिया खेळ होतात, नवरात्र उत्सव होतात, त्यामध्ये आपण आपली मुलं पाठवतो. बघा कधीतरी ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा. कारण ही भारतीय संस्कृती आहे, नेहमी या मानवाला उत्तेजन देण्याचा प्रयत्न करते. कोणत्या ना कोणत्या भावनेतून हा निसर्ग मानवाला वाचवायला बघत आहे. पण हा मानव एवढा क्रूर झाला आहे ना की हा मानव स्वतःची सीमा विसरून क्षणिक सुखासाठी अडकलेला आहे आणि हे क्षणिक सुख त्याला जवळ वाटू लागलं आहे. म्हणून आजची स्त्री वाचली पाहिजे. आणि जर स्त्री जर वाचली ना तर हे जग वाचेल, हा ब्रह्मांड वाचेल. कारण ही आजची स्त्री आहे ना, ही महाशक्ती आहे ना, तुझ्यासारखी ताकद आणि बलवान शक्तिशाली या ब्रह्मांडामध्ये दुसरं कोणीही नाही. जर तूच अशी वागलीस तर ह्या ब्रह्मांडाने कुणाकडे पाहायचं? म्हणून आजची स्त्री आहे ना, हिने स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला हवेत. आणि म्हणून आपल्या घरातील मुलं असतील, आपला भाऊ बहीण, ही सर्व मंडळी असतील, त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं. या कर्मकांडांमध्ये बघा पूर्ण वर्षभर आपण देवाचा ना आपला वास नसतो, देवाचा ना आपला काही संबंध नसतो. पण काय वर्षातून एकदा नवरात्र येते आणि यांचे पायातली चप्पल नाहीशी होते, पायामध्ये चप्पल घालत नाहीत. बघा यांचा व्रत उपवास बघा, पायामध्ये चप्पल घालत नाहीत. पण त्या नवरात्रीमध्ये उपवास करण्याऐवजी जर तुम्ही 9 दिवस जर तुम्ही 9 माणसं जोडली ना, तुमच्या वैखरीतून, तुमच्या पूर्ण शब्दातून जर प्रेम निर्माण केलं ना, तर साक्षात महादुर्गा तुमच्याजवळ येऊन बसेल. पण असं आपण करतो का? आपण उपवास वैखरीचा करण्याऐवजी आपण उपवास पायांचा करतो, पायांना भाजवतो, पायांना दुखापत करतो. हे मानवा,
तुला उपवास करायचा आहे ना, तर तुझ्या दुर्गुणांचा कर, दुर्गुण बाहेर काढ, सद्गुण तुझ्या मुखामध्ये घेऊन ये, तरच ही खरी नवरात्र साजरी होईल. म्हणून सज्जन भाविकांनो, हे मन आहे ना, हे मन कुणाच्याच ताब्यात राहत नाही. म्हणून त्याला सद्गुरूची वेळ हवी, सद्गुरूची स्पर्श हवा, सद्गुरू आईची. खरं तर हा स्पर्श पाहिजे. जोपर्यंत सद्गुणांचा स्पर्श तुमच्या मनाला होत नाही ना, तोपर्यंत तुम्ही कितीही प्रयत्न करा मनाला. मन हे चंचल आहे, एका क्षणात इथे तर दुसऱ्या क्षणात दुसरीकडे. मन हे कुणाच्याच ताब्यात राहत नाही. म्हणून हे मन स्थिर करण्यासाठी, एकचित्त करण्यासाठी या ब्रह्मांडामध्ये एकच उपाय आहे, ती म्हणजे समर्थांची भक्ती, सद्गुरूंची भक्ती, उपासना. एवढ्या भक्तीमध्ये एवढं लीन व्हा ना, की साक्षात सद्गुरू तुमच्या समोर उभे राहतील. बघा तो आनंद किती मोठा आनंद असेल. पण आपण फक्त हप्त्यातून एक वेळा मात्र श्रवणाला बसतो आणि नंतरचे 6 दिवस सगळं विसरून जातो. एका कानात घ्यायचं, दुसरीकडे सोडून द्यायचं आणि वैखरी फक्त त्याच दिवसासाठी प्रेम आणि सुखदायक ठेवायची. बाकीचे दिवस आपल्या वैखरीमधून काय शब्द निघतात हे आपण ठरवावं. बघा, तुम्ही जोपर्यंत विचार करत नाही ना या गोष्टीचा, तोपर्यंत हे जग खरं तर सुखदायी होणार नाही. दुःख जीवनामध्ये येतच राहतील. म्हणून बघा, आपण आपल्या मुलांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतो. पण बघा, अशा प्रकारचा सण येतो बघा. कधी कधी विचार करा तुम्ही, आपल्या मुलीशी, आपल्या मुलाशी कुणी मुलगी बोलत असेल, कुणी मुलगा बोलत असेल, तर आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. आपण विचार करतो की माझी मुलगी, माझा मुलगा असा कधीच वागणार नाही. म्हणजे आपल्या मुलांवर किती विश्वास असतो, पण हाच विश्वास माणसाला रसातळाला घेऊन जातो. सज्जन भाविकांनो, बघा, जेव्हा आपल्या घरातून आपली मुलगी आईबापाला न सांगता पळून जाते, दुसऱ्याचा हात घेऊन पळून जाते, तेव्हा प्रत्येक आईबापाचा आपल्या मुलावर अंधविश्वास असतो. म्हणून तो पळून जातो, म्हणून ती पळून जाते. जर आपण त्यांच्यावर ते काय करतात, शाळेमध्ये जातात की काय करतात, हे जर पत्नीने अथवा पतीने जर आपल्या मुलांबद्दल हे धोरण स्वीकारलं ना, तर ते कधीच वाईट गोष्टी करणार नाहीत. पण त्यासाठी सद्गुरूंची भक्ती करावी लागेल, समर्थ श्रवणामध्ये राहावं लागेल, उपासना करावं लागेल, तरच या गोष्टी थांबतील. म्हणून या सर्व गोष्टी थांबायच्या असतील ना, तर आपल्या सर्व कुटुंबाने समर्थांच्या श्रवणामध्ये बसावं, सद्गुरूंच्या आचरणामध्ये यावं. कारण या जगामध्ये फक्त एकच सत्य आहे, श्रीराम समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. बघा, या जगामध्ये काही सत्य नाही आणि तुमच्या भल्यासाठी फक्त याच श्रवणामध्ये सांगितलं जातं. नाहीतर या जगामध्ये तुम्ही कुठेही फिरा, फक्त तुमचा वापरच केला जाईल. म्हणून समर्थ सांगतात, हे मानवा, बघ, तुझ्या सर्व कुटुंबामध्ये जर पूर्ण कुटुंब जर श्रवणाला बसलं ना, तर बघ तुझ्या कुटुंबामध्ये किती आनंद निर्माण होईल. बघा, इथे सर्व लहान थोर मंडळी, मायबाप, सज्जन या श्रवणाला बसलेले आहेत. सर्वांना असं सांगणं आहे की हे मानवा, बघ, तू जेव्हा कुणावर विश्वास, तुझ्या अनोळखी व्यक्तीवर
एकदा हा अनोळखी व्यक्ती भेटतो आणि त्याच्यावर तू विश्वास ठेवून स्वतःच्या आई बापाला तुम्ही सोडून जाता. तुम्हाला हे सांगतं तरी कोण? आणि कसलं प्रेम, कसलं काय? जो आईवडील तुम्हाला आयुष्यभर सांभाळतो, त्यांच्या रक्ताचं पाणी करून बघा, एवढे कष्ट करून एवढा तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळतो, तरीसुद्धा तुम्ही काही क्षणात भेटलेल्या व्यक्तीसोबत आपल्या आईबापाला विसरता. विचार करा एकदा तरी. पण तुम्ही विचार करणार नाहीत. तुम्हाला जर विचार करण्याची इच्छा कधी प्राप्त होईल तेव्हा तुम्ही या सद्गुरू चरणामध्ये याल, या सद्गुरू श्रवणामध्ये याल. विचार करा. अजूनही तुमच्या मनातला अहंकार गेलेला नाही आहे. मी श्रवणाला आहात, या आचरणामध्ये आहात, पण तुमचे जे काही चालू आहे ते अगोदर बंद करा. कारण जोपर्यंत तुमच्या या गोष्टी बंद होणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला वाटत असेल की मी श्रवणाला जातो, दर हप्त्यामधून श्रवण करतो, पण सद्गुरूंना कुठे माहीत होतं? पण हे मानवा, सर्व करता धरता करणारा तो आहे. तुझी ही भूल आहे की समर्थांना काही माहीत होत नाही. तू काय करतोस, कुणाला किती मेसेज करतोस, कुणाला हाय बाय करतोस, सर्व हिसाब इथे ठेवला जातो. ही भूल तुझी आहे. अजूनही दिवस गेलेले नाही आहेत. अजूनही सुधार. कारण या श्रवणामध्ये खोटं अजिबात चालत नाही. जिथे खोटं असतं ना तिथे देव कधीही नसतो. आणि जर तुम्ही श्रवणामध्ये राहून, या सद्गुरू चरणामध्ये राहून जर या अशा गोष्टींच्या आहारी जात असाल तर त्याचं पाप एवढं भयंकर असतं. बघा, हे पाप फेडण्यासाठी हे नरकसुद्धा कमी पडेल. म्हणून तुम्ही या सद्गुरू चरणामध्ये आले आहात ना, तर आपलं आचरण व्यवस्थित ठेवा. परस्त्री माता भगिनीसारखीच पाहिजे. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, जर या सर्व गोष्टी बघा, काही जण म्हणतील की माझं मन थाऱ्यावर राहत नाही, मन स्थिर राहत नाही, त्यासाठी सद्गुरू उपाय सांगतात. हे मानवा, जर तुझं मन स्थिर राहायचं असेल ना तर तुला गरज आहे ती सद्गुरू विचारांची. बघा, या माणसाला, या कलियुगातील माणसाला सद्गुरू विचारांची का गरज आहे हे पुढे सांगताना समर्थ सांगतात. बघा, महाभारतातील एक कथा आहे. बघा, द्रौपदीवर स्वयंवर सर्व राजे युवराज आपले कौशल्य पणाला लावून मस्त भेद करण्यासाठी पराकाष्ठा करत होते. पण बघा, तो क्षणच हा विलक्षण होता. उंच छताला एक चक्र फिरत राहणार आणि त्याच्या एका आरीवर लाकडी मासा बांधलेला. ते चक्र फिरत असताना नेम साधून त्या माशांच्या डोळ्याचा भेद करायचा. बघा, हा असा पूर्ण प्रसंग निर्माण झाला होता. ते तर कुणीही करेल. इथे तर एकाहून एक निष्णात धनुर्धर उपस्थित होते. बघा, पूर्ण त्या सभेमध्ये एकास एक धनुर्धर उपस्थित होते. आणि स्वयंवर साक्षात याज्ञ सेनिनीचं सर्वच प्रतिस्पर्धी ईर्षीनं पेटलेले होते. परंतु खरी मेघ पुढे होती. बघा, समर्थ सांगतात, नेम सरळ माशाकडे बघून धरायचा नव्हता, पण खाली भळमोठं तसराळ पाणी भरवून ठेवलं होतं व मासा लावलेलं चक्र फिरत असताना खाली तसराळ्यात बघून नेम धरायचा होता आणि माशांच्या डोळ्याचा वेध घ्यायचा होता. पण बघा, पुढे काय झालं? इथेच सर्वांचा हिरमोड झाला. म्हणजेच काय? म्हणजेच खाली बघायचं आणि वर माशाच्या डोळ्यावर नेम धरायचं. खूप मोठी बघा
नीट नेम धरणारे भले भले पाण्याच्या तरंगामुळे चक्क पराभूत झाले होते. एक एक धुरंदर हाताश होऊन परतले. बघा, आणि लक्ष भेद करायला अर्जुन पुढे सरसावला. एक क्षण त्याने श्रीकृष्ण स्वारींकडे पाहिलं. श्रीकृष्ण स्वारींनी खूण करून त्याला निकट बोलवलं, जवळ बोलवलं आणि सूचना केली. हे बघ अर्जुना, तुझं मन शांत ठेव. कारण तुझं मन जर शांत असेल ना, एक चित्त असेल ना, तर तुला या जगामधली कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. आणि मग बघ अर्जुना, नीट विरासन घाल, धनुष्यावर बाण चढव, प्रत्यंचा ओढल्यावर हात स्थिर ठेव, पापणी सुद्धा हलू देऊ नकोस. नेमका क्षणी तीर सोड, बाकी सर्व मी पाहून येईल. बघा, जेव्हा सद्गुरूंची कृपा होते ना, तर बघा आपल्याला काही चिंता करायची गरज नसते. बघा, तेवढ्यात अर्जुन हसला. आणि पुढं काय झालं? का हसला? कृष्णा, विरासन मी घालणार, नेम मी धरणार, तीर पण मीच सोडणार, तुला करायला बाकी उरलं तरी काय रे अर्जुना? बघा, आता स्वतः कृष्ण हसलेत. बघा, म्हणजे अर्जुन फक्त नामधारी तिथे होता, पण मात्र बाण चालवणारा या सृष्टीचा महाकर्ता स्वारी श्रीकृष्ण होते. बघा, पुढे स्वारी श्रीकृष्ण या अर्जुनाला एका मूक शब्दामध्ये काय सांगतात? हे अर्जुना, ते जे भांडं आहे ना, त्या भांड्यातलं पाणी स्थिर ठेवण्याचं काम माझं आहे. पण दुसऱ्या क्षणी डोळे मिटले. मनोमन श्रीकृष्णांना वंदन करून अर्जुनाने आत्मविश्वास पुढे सरसवला. आणि पुढं काय झालं ते सर्वांना माहीत आहे. अर्जुनाने त्या पक्षाचा डोळा छेदला. बघा, हरिकृपा जेव्हा होते ना, तर बघा आपल्याला काहीच करायची गरज लागत नाही. ही परमेश्वराची कृपा असते ना, पाठराखण असते ना, ती खूप मोलाची असते. पण आजच्या जीवनातला हा मानव मात्र हे मानायला तयार नाही. त्याला असं वाटतंय की या जगामध्ये देवच नाही, काहीच नाही, देवाचा लवलेशही नाही. तो उलट विचारतो की या जगामध्ये देव आहे तर मग तो मला दाखवा कुठे आहे. बघा कसा प्रश्न उलट सुलट करत असतो. पण समर्थ सांगतात, हे मानवा, तुला या जगामध्ये हवा तरी दिसते का कुठे आहे? तुझ्या डोळ्यांना जाणवते का? तर मग तरीही सुद्धा तुला हवा का लागते? म्हणून या कलियुगातील स्त्री आणि पुरुषाला, या मानवाला जर आपल्या मनावर नियंत्रण करायचं असेल ना, तर या भक्ती मार्गामध्ये यावं लागेल. इथे काही ओझं उचलायचं नाहीये. फक्त भगवंतावर विश्वास, श्रद्धा ठेवायची आणि मनोमने भक्ती करायची. रोज उपासना करायची. सकाळ संध्याकाळ 2 वेळा उपासना करायची. मग बघा तुमच्या जीवनामध्ये कसा चमत्कार घडतोय. ज्यांना विश्वास नाही ना, तुम्ही या भक्ती मार्गामध्ये लागा आणि बघा तुमच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन घडून येईल. बघा, जोपर्यंत तुम्ही ह्या भक्ती मार्गामध्ये येत नाही, उपासना करत नाही, तोपर्यंत तुम्ही खरे या देवामध्ये लीन होणार नाही. तुम्हाला प्रचिती येणार नाही. आणि जेव्हा तुम्हाला प्रचिती येईल ना, तेव्हा खरंच तुम्ही स्वतःला एवढे धन्य मानाल, या परमेश्वराचे एवढे आभार मानाल, म्हणाल की माझे एवढे वर्ष माझे वाया गेले, एवढे वर्ष मी असेच क्रूर कर्मामध्ये घालवले. म्हणून ही महाशक्ती, आजची स्त्री, आजची नारी एवढी सद्गुणी आहे ना,
आणि हे सद्गुण आपलं मन स्थिर राहण्यासाठी भगवंताची सेवा आणि भगवंताच्या आचरणामध्ये राहिली पाहिजे, तरच या जगामध्ये तिला प्रावीण्य निर्माण होईल. म्हणजेच काय? म्हणजेच तिला दिली जाणारी वागणूक, तिच्याशी केले जाणारे व्यवहार. बघा, जोपर्यंत ही स्त्री या गोष्टी समजत नाहीत, या नारी शक्तीला या गोष्टी समजत नाहीत, तोपर्यंत या गोष्टी बदलू शकणार नाहीत. म्हणून बघा, ही नारी शक्ती किती मोठी आहे ही बघा. पुराणामध्ये एक कथा आहे बघा. या कथेमधून हेच सांगण्यात येतं. बघा, ह्या नारी शक्तीची प्रेरणा घेण्यासाठी एक पौराणिक कथा सांगितली जाते. एकदा सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वतीची ही त्रिमूर्तीच्या पत्नी यांच्यात त्यांच्यापैकी सर्वात सद्गुण कोण आहे याबद्दल वाद निर्माण झाला. ऋषी नारद त्यांच्यासमोर प्रगट झाले आणि या प्रकरणाचा न्याय करण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली. नारदांचं मत होतं की अनुसया ही स्त्रियांमध्ये सर्वात पुण्यवान आहे. त्याने धूर्तपणे त्रिदेवींना सांगितलं की अनुसयाची पवित्रता इतकी आहे की ती लोखंडापासून बनवलेली सोयाबीन भाजू शकते. तिन्ही देवींनी विचार केला आणि हे खरंच सत्य आहे का ते पाहण्यासाठी त्यांनी आपल्या पतींना, त्रिमूर्तींना अनुसयाकडे पाठवलं. मग बघा पुढे काय झालं. आपल्या पत्नींना वळवता न आल्याने ब्रह्मा, विष्णू आणि शिव, बघा ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांनी तरुण ऋषींचा वेश धारण केला आणि आत्री नदीत स्नान करत असताना अनुसयेला भेट दिली. बघा, पाहुण्यांच्या त्यांच्या अधिकारांचे आव्हान करून त्रिमूर्तींनी असा दावा केला की ते करत असलेल्या एका विशेष उपवासामुळे अनुसया यांना नग्न अवस्थेमध्ये भोजन द्यावे लागेल. बघा, तिच्या पतीशिवाय इतर पुरुषांनी नग्न पाहिल्याने तिचे पुण्य गमावले जाईल हे जाणून अनुसयाने तिच्या पाहुण्यांवर थोडे पाणी शिंपडलं आणि त्यांना लहान मुलांमध्ये बदललं आणि नंतर कपडे घालण्यासाठी पुढे गेली आणि त्यांना स्तनपान करून त्यांना अन्न दिलं. त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण केली आणि तरीही तिचे पुण्य जपलं. बघा, अशी आहे नारी शक्ती. या नारी शक्तीचा महिमा एवढा मोठा आहे की याची आपण वर्णन करताना आपली वैखरी कमी पडेल. तरीही सुद्धा ही नारी, आजच्या या कलियुगातली नारी या कर्मकांडांमध्ये अडकलेली आहे. कुठेतरी हे कर्मकांड बंद झाले पाहिजेत आणि सद्गुण विचारांमध्ये आली पाहिजे. बघा, असं म्हटलं जात आहे की ज्या घरामध्ये स्त्री सक्षम असेल ना, स्त्रीच्या मते निर्णय होत असतील, कर्तृत्ववान असेल, तर त्या घराची, बघा त्या घराची समृद्धी एवढी होते ना. असं म्हणतात एखाद्या सक्सेसफुल पुरुषाच्या पाठीमागे भक्कम उभी राहणारी एक स्त्री असते आणि ते खरं आहे. म्हणजे स्त्री आहे ना, ही नारी शक्ती आहे ना, ती कधीही पॉझिटिव्ह एनर्जी देत असते. तिच्या येण्यानं कधीही वाईट होत नाही. तिची पावलं लक्ष्मीची असतात. मग ती कुणाची आई असेल, कुणाची बहीण असेल, बघा कुणाची पत्नी असेल, कोणत्याही रूपामध्ये ही स्त्री शक्ती, नारी शक्ती खूप महान आहे. पण ही नारी शक्तीनं स्वतःला ओळखायला हवं, स्वतःला जाणायला हवं. पण हे कधी होईल की जेव्हा आपलं मन एक चित्त असेल, जेव्हा आपली वैखरी आपल्या ताब्यात असेल. पण हे मन एक चित्त कधी होईल की जेव्हा आपण सद्गुरू चरणामध्ये येऊ, उपासनेमध्ये येऊ, तेव्हाच ही वैखरी आपली परिपूर्ण होईल, मौन धारण करेल आणि सद्गुरू आचरणामध्ये येईल. तेव्हा रोज सकाळी उपासना ब्रह्ममुहूर्तावर होईल आणि रोज संध्याकाळी उपासना ब्रह्ममुहूर्तावर होईल
आणि या वैखरीतून शब्द निर्माण होतील. श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. हे वैखरीतून हा मंत्र उच्चार जेव्हा चालू होईल ना, तेव्हा बघ मानवा, तुझ्या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या घरामध्ये आयुष्यामध्ये कधीच भांडण तंटा होणार नाही. कारण तुमची वैखरी, तुमचे ज्ञान सगळ्यांचे सारखे असेल आणि एक तत्वावर अवलंबून असेल. कारण ही शिकवण समर्थांची आहे, सद्गुरूंची आहे. आणि ज्याच्या पाठीमागे पुढे जेव्हा परमेश्वराचा हात असतो ना, तेव्हा त्याला कधीच काही कमी पडत नाही. तुम्ही फक्त नाममात्र असता, पण कार्य करणारा परमेश्वर असतो. ज्याप्रमाणे अर्जुनाला श्रीकृष्णाने स्वारींनी सांगितलं की तू फक्त बाण धरून उभा राहा, बाकीचं सर्व मी पाहील. बघा, ही कृपा आहे सद्गुरूंची, ही कृपा आहे समर्थांची. मानवा, तुला कधी कळेल? एकदा तरी तू जाणून घे, एकदा तरी तुझ्या आचरणामध्ये उतरव, तेव्हाच या आयुष्याचं भलं होईल, या जन्माचं सार्थक होईल. मग बघ तुझ्या जीवनामध्ये कसा आनंद निर्माण होईल. या जगात नारी शक्ती आहे, या ब्रह्मांडामध्ये नारी शक्ती आहे. या नारी शक्तीचा इतिहास कधीच बुजणार नाही, कधीच थांबणार नाही. पण ही नारी स्वतःला ओळखून घे, तर या ब्रह्मांडामध्ये एक नवचैतन्य निर्माण होईल. जय जय रघुवीर समर्थ.